होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करीवर लगाम लावण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर शहरातील सावरकर चौक येथे पोलिसांनी कारवाई करत दारू तस्करीतील संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू साठा आढळून आला। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली। दरम्यान गोंडपिंपरी तालुक्यात पोलिसांनी नाकाबंदी करून पिकअप वाहनातून तब्बल 6 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आणि एका आरोपीला ताब्यात घेतले। होळी आणि धुळवडी दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूची अवैध वाहतूक केली जाते, त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दारू तस्करांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे। या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वीर सावरकर चौक चंद्रपूर येथे नाकाबंदी लावून एक एर्टिगा गाडी अडवण्यात आली व त्याच्यातून एकूण 1,36,000चा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करून एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तसेच पोलीस स्टेशन गोंडपिंपरी हद्दीतही तशीच कारवाई करण्यात आलेली आहे। गोंडपिंपरी हद्दीत टोल नाका सुरगाव येथे नाकाबंदी करून पिकअप वाहनामधून एकूण देशी विदेशी दारूचा 5,96,000चा मुद्देमाल जप्त करून एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अशी चंद्रपूर जिल्ह्यात काल 2 अवैध दारू व्यावसायिकावर धाड टाकून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला।